एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. याद आ रही है. खूप मिस करतोस ना राधा वेनुडीला. काहीतरी बोलू नको. मी काही मिस वगैरे करत नाही. मी हे असंच रूम मध्ये जरा उकडत होतं म्हणून असं वाऱ्यावर जरा आलो. मला काय आठवण वगैरे येत नाही राधाची आणि राधाला येत नसेल कारण आमचं हे तुला काहीच वाटत नाही राधा वेनुडी बद्दल. मला नाही वाटत. मिळालं उत्तर. हा पण म्हणजे समजा उद्या तुला अचानक असा फोन आला की राधा बहिणीचा हात फ्रॅक्चर झाला का? काहीतरी बोलू नको. पाहिलंस पाहिलंस तुला किती काळजी वाटते तिची. दादू ही छोटी छोटी साधी साधी भांडण आहेत ना ती विसरून जा. ते कसे माहितीये का तुला तिला खूप मनापासून भेटायचंय आणि तुला भेटताच येत नाहीये म्हणून तुला तिचा भयंकर राग येतोय आणि आणि तुला स्वतःचाही राग येतोय. तू आत्ता मला तुझा राग येतोय. तू जा प्लीज. हे ऐक ना म्हणजे कसं आहे रिलेशनशिप मध्ये हे अप्स अँड डाऊन होतातच आणि ते व्हायलाच पाहिजेत. त्यामुळे प्रेम आणखीन आणखीन वाढत जातं. म्हणजे असं म्हणतात की प्रेम जसं जसं जुनं होतं ना तसं तसं ते आणखीन गहिरं होत जातं. आणि हे कोणत्या पुस्तकात वाचलंय आपण? खूप मला राधा वेनुडीने सांगितलंय. अच्छा. हे तुला असलं राधाने सांगितलंय? हो. कधी? कधी? माझं आणि प्रभातचं भांडण झालं होतं ना तेव्हा तिने समजूत काढली ना माझी. आणि त्यावेळी ना ती पण तुला खूप मिस करत होती. तिला इतकं एकटं वाटत होतं. कधी? ते नाही का तू हैदराबादला गेला होतास तेव्हा. प्रभात कुठे जातच नाही. एकदाच गेला होता फक्त. तेव्हा ट्रेनेटच्या कामासाठी त्याला त्याच्या बाबांनी पाठवलं होतं. तेव्हा मला विरहाच्या इतक्या कविता झाल्या. साधारण विषय मी राधा आणि हैदराबाद हा चालू आहे. हो. हा. ती तुला इतकी मिस करत होती तेव्हा ती मला असं म्हणाली की तू पटकन झोप. प्रभात तुझ्या स्वप्नात येईल. आणि मी तुला सांगू दादा प्रभात खरंच माझ्या स्वप्नात आला. अरे तू एक आयडिया कर. तू आता लगेच झोपून जा म्हणजे राधा वेनुडी पण येईल तुझ्या स्वप्नात. अगं स्वप्नात काय ती समोर येते कधी कधी. मला तुझं पटलंय. मला तुझं हे झोपायचं म्हणणं पटलंय. एक काम कर तू जा. मी झोपतो थोडा वेळ. चालेल. ए थांब पण तुझं जेवण राहिलंय ना. नंतर जेवतो. स्वप्न महत्वाचं जेवण नंतर. मी झोपतो. मस्त. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.